नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही सर्वांसमोर जानकीला म्हणते की ऐश्वर्या आणि सारंगच्या चुकीचा मोठा भार ऋषिकेशवर पडलेला आहे. मला ऋषिकेशकडून सर्व काही कळले जानकी, पण त्यासाठीच अगं जानकी तू तुझे दागिने गहाण ठेवण्याची तर लगेच आजी म्हणते की काही गरज नाही. जानकी अगं तू तुझे दागिने तुझ्याकडेच ठेव आणि आपलं श्रीधन हे दुसऱ्याच्या हाती सोपवणं याच्यासारखा दळभद्रीपणा आणि मूर्खपणा नाही. त्यापेक्षा ऐश्वर्याला तिचं डोकं लढून दे, कारण ऐश्वर्या खूप हुशार आहे. नक्कीच ती यातून काहीतरी मार्ग काढेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई नको, एकतर ऐश्वर्याने अगोदरच खूप घोळ घालून ठेवलेला आहे, त्यामुळे आता तिला काही करून देऊ नकोस, आणखीन उपद्रव वाढायला नको. तेव्हा सुमित्रा जानकीला पुन्हा म्हणते की जानकी हे बघ, अगं तू तुझे दागिने गहाण ठेवू नकोस, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूयात. तेव्हा सारंग म्हणतो की हो होईनी आई एकदम बरोबर बोलते, मी सुद्धा काहीतरी प्रयत्न करतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, आता या वेळीच आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही आणि तितका वेळ सुद्धा नाही. आणि सुमित्राला म्हणते की आई अहो, जर आपल्या घरावर संकट आले असते आणि माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही सुद्धा त्यावेळी हेच केले असते. मग मी तुमचीच लेक आहे, तर मग मी माझ्या आईपेक्षा वेगळा विचार कसा करू शकेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू तर माझी लेक आहेच, पण आज मला माझी लाज वाटते. मी तुझ्यावर इतकी पटकन रागावले, नको नको ते बोलले, अगदी सासू सारखे तुझ्याशी मी वागले ग. तर सुमित्राला खूप पश्चाताप होत. आजीचे मात्र हे सर्व ऐकून तोंड वाकडे होत असते. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो, माझ्यावर रागवायचा, मला बोलण्याचा पूर्णपणे तुम्हाला हक्क आहे. तुम्ही माझ्यावर कितीही ओरडल्या तरी सुद्धा मला चालेल, मी ते सहन करून घेईल. तेव्हा मात्र आजी लगेच आणखीन तोंड वाकडं करते. तेव्हा आजी हे सर्व ऐकून मनात म्हणते की गेलं, सर्व काही हातून गेलं. ह्या जानकीने मात्र सर्वांचे मन आणि सर्व माणसं आपल्याकडून वळून घेतली आणि परत आपला मान आहे तो मिळवला. आणि ही मूर्ख ऐश्वर्या बसली तिकडे नाण्याशी खेळत, आणि ही महाराणी कुठे गेली माहिती नाही कुणास ठाऊक. आणि तेवढ्यात ऐश्वर्या जी खोटे दागिने ती घरात घेऊन येणार असते, तर ते आपल्या पदरात लपून मस्त घेऊन येत असते. तर आजीचे मात्र लक्ष जाते, तर ऐश्वर्या ही आजीला खुणावत असते आणि दरवाजा मागं लपते. तर लगेच जानकी सुमित्राला म्हणत असते की आई मी यांना कॉल करते, ते सावकाराला घेऊन कधी येतात ते पाहते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही मुद्दाम लाईट सुद्धा सर्व बंद करण्यासाठी आजीला सांगते आणि तेवढ्यात लाईट जाते. तर सुमित्रा म्हणते की अगं लाईट कशी गेली असेल अचानक. तेव्हा सारंग म्हणतो की थांबा तुम्ही इथेच, मी कुठे काय झाले ते बघून येतो. आणि लाईट गेलेली आहे. तर लगेच ऐश्वर्या घरामध्ये घुसते आणि गुपचूप ती जानकी आणि सुमित्राचा नजर चुकून आतमध्ये रूममध्ये जायचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात सारंग हा मेन फ्यूज जवळ येतो, परंतु ते बंद करून ठेवलेले असतात. आणि सारंग विचार करतो की हे कसे झाले असेल, म्हणून तो स्टूल घेतो आणि लाईट परत चालू करतो. तेव्हा मात्र ऋषिकेश हा त्या सावकारांना घेऊन आतमध्ये येत असतो आणि ऐश्वर्या तोपर्यंत रूममध्ये निघून जाते. आणि समोरून जेव्हा ते सावकार येतात तर सारंग त्यांना नमस्कार घालतो आणि ते सावकार विचारतात की काय रे सारंग, तू कसं आहेस आणि काय रे तुझं ऑफिस कसे सुरू आहे. अरे ऋषिकेशने तुझ्या जॉईनच्या दिवशी 3 किलो पेढे पाठवले होते, तेव्हा मला समजले की तू ऑफिस जॉईन केले म्हणून. तेव्हा सारंग ऋषिकेशकडे बघत असतो आणि ऋषिकेश सारंगकडे. त्यानंतर इकडे आतमध्ये लाईट सुरू होते. तर लगेच आजी म्हणते की बरं झालं, सारंगमुळे दिवे तर लागले. तेव्हा सुमित्रा सारंगला आवाज देते. तेव्हा सारंग ऋषिकेशकडे बघत असतो आणि अगदी मान खाली घालतो, कारण त्याला सुद्धा खरंच खूप हे सर्व त्याच्यामुळे झाले याचा पश्चाताप होत असतो. तेव्हा तो आवाज देतो की आई आलो. तर सर्वजण आतमध्ये येतात. सारंग पुढे येऊन सुमित्राला म्हणतो की आई अगं ते सावकार सेट आले. तेव्हा लगेच सुमित्रा जानकीला म्हणते जानकी अगं अजून सुद्धा आपल्या हातात वेळ आहे, तू परत एकदा विचार कर. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो, माझा विचार करून झालेला आहे, तुम्ही आता जास्त विचार करू नका. आणि तेवढ्यात ते सावकार काका आतमध्ये येतात. तर ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ आलेत. तेव्हा लगेच ते सावकार म्हणतात की सुमित्रा वहिनी की जय असो आणि नमस्कार. आणि सासू सुनेमध्ये असा कोणता निर्णय सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे मी सांगू का. ह्या दिवाळीला कोणते नवीन दागिने खरेदी करायचे अशी चर्चा तुमच्यामध्ये आहे ना, बरोबर ना. सुमित्रा आणि जानकी मात्र एकमेकींकडे बघत असतात आणि त्यांना तर खरंच खूप वाईट वाटत असते, कारण प्रत्येक वेळेस आपण दागिने खरेदी करण्यासाठी सावकारांना घरी बोलावत असतो, परंतु ह्यावेळेस मात्र त्यांना ते दागिने गहाण ठेवायचे असतात, म्हणून त्यांच्यावर आज ही परिस्थिती आली याचे खूप वाईट वाटत असते. आणि त्या ऐश्वर्यासाठी एकदम नवीन डिझाईन मी आणलेली आहे
असे सावकार काका म्हणतात. आजीला सुद्धा नमस्कार करतात आणि आजीसाठी सुद्धा लेटेस्ट डिझाईन घेऊन आलेलो आहोत. तर आजी मात्र खूपच खुश होते आणि आजी तुम्हाला नवीन नवीन यंग मुली विचारतील की काय आजी हे दागिने कुठून आणले, आणि सुमित्राला काका विचारतात की चला शुभारंभ कुणापासून सुरुवात करायची. तेव्हा ऋषिकेश दबक्या आवाजात म्हणतो की काका हो बसा. तेव्हा काका आणि ते सर्वजण खाली बसतात. तर ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि हळूच म्हणतो की जानकी तू ते दागिने घेऊन ये. तेव्हा जानकी कपाटामधील सर्व आपले दागिन्याचे बॉक्स घेते आणि त्या दागिन्याकडे बघत तिला सर्व आपल्या मागच्या आठवणी आठवतात की ऋषिकेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळेस तिला ते बांगड्या गिफ्ट म्हणून दिलेले असतात. ते पायातील पैंजण, त्या पट्ट्या, ते कानातील झुमके वगैरे सर्व काही बघून तिला ऋषिकेश बरोबरचे सर्व ते क्षण आठवतात आणि आज हे दागिने आपण गहाण ठेवत आहे याचे तिला खूप वाईट वाटते. म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी येते आणि ती पाणी पुसते. त्यानंतर इकडे सुमित्रा आणि सर्वजण सावकार काकांना म्हणतात की दागिने गहाण ठेवायचे. तर सावकार काका म्हणतात की दागिने गहाण ठेवायचे पण का. त्यांना एक जबर धक्काच बसतो. अहो साक्षात या घरी लक्ष्मीचा निवास आहे आणि सुमित्रा ताई माझ्या बापदादाने जेव्हा हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा तुमचे सासरे म्हणजे नानांचे वडील पहिल्यांदा आमच्याकडून सोनं घेऊन आमची बहोनी केली होती. तेव्हापासून आम्ही ह्या रणदिवे साहेबांना ओळखतो. मग काय झाले, असे अचानक काय घडले. मला तर असे वाटले होते की दागिने खरेदी करायचे असतील किंवा दागिने पॉलिश करून घ्यायचे असतील. तुम्ही तर असे एकदम दागिने गहाण टाकण्यासाठी निघालात. काही टेन्शन संकट आलेले आहे का. तर ऋषिकेश म्हणतो की काका आहो तुम्ही निश्चिंत राहा. जेव्हा माझ्याकडून पैसे येतील तेव्हा ही दागिने लवकरच मी सोडून घेईल. तेव्हा के काका म्हणतात की चोकस म्हणजे तुमचा शब्द म्हणजे आमच्या दुकानातील शुद्ध सोन्यासारखा एकदम असा खरा. आमचा विश्वास तुमच्यावर आहेच. ऐश्वर्या मात्र समोर उभीच असते कारण तिने तर आता सर्व तेथे सोन्यांच्या दागिन्याच्या ठिकाणी नकली दागिने आणून ठेवलेले असतात आणि तेवढ्यात जानकी हे आपले सर्व दागिने घेऊन बाहेर येते. तेव्हा काका ते सर्व दागिने घेतात आणि आपल्या बरोबर जो त्यांनी मुलगा आणलेला असतो त्याला ते सर्व दागिने चेक करून किती तोळ्याचे आहे असा हिशोब काढण्यासाठी सांगतात. ऐश्वर्या मात्र आजीकडे बघत असते आणि त्या दोघी एकमेकींना खुणावत असतात. तेव्हा सर्व चेक केल्यानंतर तो मुलगा म्हणतो की साहेब साधारण 50 तोळ्यापर्यंत असतील. तेव्हा काका म्हणतात की काय 50 तोळे, आणि लगेच ते काका ऋषिकेशला विचारतात की तुम्हाला किती पैसे लागतील, तुमची पैशांची गरज कुठपर्यंत आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की 40-50 लाखापर्यंत चालेल. तेव्हा काका विचारतात की 50 तोळे आहे त्यामुळे आजचा सोन्याचा भाव आहे 76,000. सर्व ही अमाऊंट 40 लाखापर्यंत आसपास जाईल. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात. तर ऋषिकेश म्हणतो की चालेल पण पैसे आजच मिळतील ना. तेव्हा काका म्हणतात की हो हो मी तुम्हाला आजच्याच तारखेचा चेक देतो आणि तो पण 40 लाखाचा. तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो की हात जोडून धन्यवाद काका. तेव्हा ऐश्वर्याला नेमकं आता कसे बोलायचे हे काही सुचत नाही आणि ती आजीला खुणावून सांगते. आजीला ते सुद्धा समजत नाही. तर ऐश्वर्या जे आपले मंगळसूत्र तिच्या हातात असते तर ते हातावर घासून तिला दाखवते की नेमकं तिला काय करायचे. तेव्हा आजीच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा आजी लगेच म्हणते की अगं जानकी खरंच फार मोठे मनाची आहे ग तू. सोन्याचे दागिने हे जे एखाद्या बेंटिकच्या दागिन्याप्रमाणे सहज द्यावे अगदी तसे तू दागिने दिले. चमकते दागिने आहे ना ते बघून मला आप्पांची आठवण झाली. अगं तुझे आजोबा जेव्हा नाटक कंपनीत बिदागी वाढली तेव्हा त्यांनी माझ्या आईसाठी सोनं घेतलं होतं अगदी 4-5 तोळे. पण नंतर त्यांच्या लक्षात आले ते सोनं खोटं आहे म्हणून. इतकं हुबेहूब वाटलं म्हणजे ते खोटं आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा काही कमी नसते आणि ती मुद्दाम आजीच्या होला होत येत असते की आजी अहो लोकांचं काही खरं नसतं, तेव्हाचं काय आणि आत्ताचं काय. आणि पारिक काकांना म्हणते की काका अहो तुम्ही सुद्धा सोनं व्यवस्थित चेक करून घ्या कारण कधीही खात्री करून घेतलेलं बरं असतं. तेव्हा काका मात्र ऐश्वर्यावर खुश होऊन म्हणतात की अगदी सयाजीरावांची मुलगी तू शोभतेस. माझा या घरावर पूर्ण विश्वास आहे. या घरातील माणसं सुद्धा खरी आहे आणि हे सोनं सुद्धा खरं आहे. सराफाची नजर आहे कधीही धोका खात नसते. तेव्हा ऐश्वर्या आणि आजी त्या दोघींचा तो सुद्धा प्लॅन सक्सेस होत नाही म्हणून ऐश्वर्याला आता नेमकं काय करू हे सुचत नाही. तर लगेच आजी म्हणते की नाही हो असेच हिचे आजोबा सुद्धा म्हणत होते की माझ्या नजरेवर विश्वास आहे. पण नाही ते शेवटी फसले. त्यांना खोटं सुद्धा खरं वाटलं. हे त्यांना ओळखूच आले नाही की हे खरं खोटं आहे म्हणून. तेव्हा मात्र आजीला सर्वांना नेमकं काय म्हणायचे असेल हे काही कोणाला लक्षात येत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की अगं आजी तू काळजी करू नकोस. पण तरी सुद्धा सर्वांच्या
समाधानासाठी एकदा तर चेक करून घ्या असे ऋषिकेश जेव्हा सांगते तेव्हा सराफ म्हणतात की ऋषिकेश आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे सोनं सर्व चेक करून घ्या. तेव्हा पारक काका म्हणतात की ठीक आहे आणि आपल्या सोबत आणलेल्या त्या मुलाला सर्व दागिने चेक करण्यासाठी सांगतो. तेव्हा ऐश्वर्या आणि आजी या दोघींच्या अगदी मनासारखे होते, कारण त्यांना तर त्यांचा प्लॅन सक्सेस करून त्यांना शेवटी ऋषिकेश जानकी यांना तोंडावर पाडायचे असते. तेव्हा ते दागिने चेक करण्यासाठी घेतात, तर एक एक दागिना त्या दगडावर घासला जातो. तेव्हा मात्र तो दागिना पांढरा पडत असतो. तर लगेच ऋषिकेशच्या हे सर्व लक्षात येते. ऋषिकेशला हे सर्व बघून तर धक्काच बसतो. तेव्हा सर्व दागिने घासून झाल्यानंतर तो माणूस म्हणतो की साहेब हे सर्व दागिने तर खोटं आहेत. ते ऐकून तर पारक यांना धक्काच बसतो आणि ते असे झालेच कसे असे म्हणू लागतात. तर ऋषिकेश घरातील सर्वांना सुद्धा खूप धक्का बसतो, परंतु आजी आणि ऐश्वर्या या दोघींना मात्र खूप आनंद होतो. सर्वजण उठून उभे राहतात आणि काय असे काय म्हणतात. तेव्हा जानकीला तर खूप मोठा शॉक बसतो. जानकी विचारते की पारक काका हे कसे शक्य आहे, दागिने खोटे कसे असतील. ऋषिकेश सुद्धा म्हणतो की नक्की काहीतरी गडबड झाली असेल. तेव्हा त्या माणसाने ते दागिने चेक केले तर तो म्हणतो की हे सर्व दागिने खोटे आहेत आणि खऱ्या दागिनीचा कधीही कलर निघत नसतो, परंतु ह्या दागिन्याचा मात्र सर्व कलर निघतोय. ते बघून तर सर्वांना धक्का बसतो. ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो. शेवटी सर्व काही त्यांच्या मनासारखे होते. तर पारक काका धक्क्याने उठतात आणि काय सांगतात, म्हणजे चांदीच्या दागिन्यांना सोन्याचं पाणी लावून दिले की काय आम्हाला. आणि सुमित्रा ताई असतात तर त्यांना जाब विचारतात, ऋषिकेश काय आमची मस्करी केलीस तुम्ही, खरे खरे सांगून तुम्ही आम्हाला खोटे दागिने देऊन फसवतात की काय. तेव्हा सारंग म्हणतो की पारक काका तुम्ही असे का बोलतात, दादा एकदा काय म्हणतो ते तर ऐकून घ्या. तर पारक काका खूपच चिडतात, कसे ऐकून घ्यायचे आम्ही, रणदिवे फॅमिलीवर आमचा किती मोठा विश्वास होता आणि तुम्ही तर आम्हाला इतका मोठा धोका दिला, आम्हाला फसवले, खोटे दागिने आम्हाला दिलेत आणि आमचा सर्व विश्वासघात तुम्ही केला. आणि जर ही वार्ता गावामध्ये पसरली तर तुमची सगळी इज्जत मातीमोल होईल, गावात तुम्हाला तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. ते ऐकून तर घरातील सर्वांना आणखीनच धक्का बसतो. दागिने नेमकं खोटे कुठून आलेत हे कुणालाच काही कळत नाही. तेव्हा जानकी म्हणते की काका तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मी स्वतः माझे दागिने कपाटातून घेऊन आले, खरे दागिने आहेच तेच तुम्हाला दिले, मी तुम्हाला खोटे दागिने कशी देईल. तेव्हा पारक काका म्हणतात की जानकी आता बाद झाले, हे सर्व तुम्हीच केले आणि आता आम्हाला वर सांगतात की काय ते. तेव्हा ते पारक काका सुमित्रा बहनला म्हणतात की सुमित्रा बहन नानासाहेब तर आमच्यासाठी सर्वांपेक्षा प्रिय आहे, त्यामुळे आम्ही पोलिसात जात नाही, पण हे जे काही झाले ना ते आम्ही कधीही सहन करू शकत नाही. आणि ऋषिकेशला म्हणतात की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही हा इतका मोठा व्यवहार करत होतो, पण ऐश्वर्या मॅडम बोलल्या म्हणून हे दागिने आम्ही चेक केले, नाहीतर आम्ही दागिने घेऊन फसलो असतो. त्यामुळे जो काही 40 लाखाचा चेक घेतलेला असतो तो ऋषिकेश समोर ते काका फाडून टाकतात आणि आजपासून तुमचा आमचा व्यवहार आणि सर्व काही संबंध संपला. आणि तो चेक फाडलेला त्याचे सर्व चिरुट्या त्या ऋषिकेशच्या अंगावर फेकून देतात आणि ताडकन असे पारक काका तेथून निघून जातात. परंतु ऋषिकेशला मात्र खूप मोठा अपमान झाल्यासारखा वाटतो. तो विचार करतो की हे झालेच कसे. तेव्हा ते निघून गेल्यानंतर सर्वजण ते दागिने हातात घेतात. सारंग म्हणतो की दादा आणि वहिनी असे झालेच कसे. तेव्हा ऐश्वर्या एक बॉक्स उचलते आणि वहिनी हे घ्या तुमचे खोटे दागिने. तेव्हा जानकी त्या दागिनेकडे बघत असते. जानकीला मात्र खूप टेन्शन येते की हे सर्व झालेच कसे, दागिने खोटे आलेच कसे असेल, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये विचारच करत असतात. तर आजी म्हणते की काय अगं जानकी दागिने खोटे कसे याचे उत्तर दे मला. तेव्हा जानकी सर्व त्या दागिन्यांचा वास घेते. जानकीच्या लक्षात येते की हे दागिने तिचे नाहीत, म्हणून ती सर्वांसमोर म्हणते की हे दागिने माझे नाहीत. तेव्हा सर्वजण विचारतात की जानकी तू हे सर्व कसे ओळखले. तर जानकी म्हणते की आई, जेव्हा जेव्हा मी हे दागिने घालायचे तेव्हा दागिने घातल्यानंतर मी केवड्यांच्या अत्तराचा जो बोळा आहे तो माझ्या मानेवर, हातावर आणि सर्व गळ्याच्या ठिकाणी मी ते अत्तराचा बोळा फिरवत होते. मग त्या माझ्या सर्व दागिन्यांना अत्तराचा वास होता, परंतु ह्या दागिन्यांना मात्र तो सुगंध येत नाही. मग दागिने माझे नाहीत, हे दागिने खोटे आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी हे दागिने तुम्हीच तुमच्या कपाटामधून घेऊन आलात आणि आता तुम्हीच म्हणता की हे दागिने तुमचे नाहीत. मग हे तुमचे दागिने कपाटाने बदलले ती काय.
लगेच जानकी म्हणते की हो, दागिने कोणी बदललेत हे लवकर कळेलच. आणि ती ऐश्वर्या समोर येते आणि काय ऐश्वर्या, हे सर्व तूच केले, तूच दागिने बदललेत ना. तेव्हा ऐश्वर्या टाळी वाजवते आणि वा वा वहिनी, तरीच मी म्हटले की तुमची सुई अजून माझ्याकडे वळली कशी नाही. आणि सुमित्राला म्हणते की आई, बघताय ना तुम्ही की कपाटातून दागिने ह्याच घेऊन आल्यात. तेव्हा सुमित्राला मात्र खूप चक्कर येते. ती डोक्याला हात लावून घेते की हे सर्व नक्की काय चालले ते. ती सुद्धा विचार करत असते की नक्की हे झालेच कसे. तर ऐश्वर्या म्हणत असते की आई, जानकी वहिनीनेच दागिने कपाटातून घेऊन आल्या आणि पारख काकांना सुद्धा इथे त्यांनीच बोलावले आणि त्यांच्याच हाताने हे दागिने त्यांच्याच हातात दिले आणि आता त्या पकडल्या गेल्या तर आळ मात्र माझ्यावर टाकतात. तर आजी म्हणते की हो अगं ऐश्वर्या, अगदी बरोबरच बोलते तू. आणि आजी जानकीला म्हणते की अगं जानकी, तुझं पितळ त्या लोकांनी सुमित्रासमोर उघड केलं, म्हणजे सर्वांसमोर, आणि आज आरोप मात्र तू ऐश्वर्यावर करते, आळ तिच्यावर घेते. तेव्हा जानकी म्हणते की आई, आज माझ्यावर खोटे आरोप होतात, कारण हे सर्व काही जे केलेले आहे सर्व ऐश्वर्यानेच केलेले आहे आणि कसे केले ते मला माहिती नाही. पण आई, माझं ऐकून घ्या की मला माहिती आहे की हे नक्की ऐश्वर्याने केले. तर ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि आई, नाही, तुम्ही माझं ऐका, हा सर्व जानकी वहिनीचा दिखावा आहे. ते सर्व हे तुमचा मान मिळवण्यासाठी मुद्दाम करतात. अगोदर त्यांनी तुमचा वाढदिवस केला आणि जेव्हा तुम्ही त्या वाढदिवसाच्या दिवशी मला नाणं दिलं तर ते जानकी वहिनीला झोंबलं. शेतकऱ्यांसमोर मोठेपणा दाखवायचा म्हणून स्वतःचे दागिने काढून दिलेत आणि वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी खोटेच दागिने पुढे केले. पण आई, एक गोष्ट लक्षात घ्या की खोट्या दागिन्याच्या निमित्ताने की होईना पण या दोघांचे चेहरे तुमच्या समोर आले. तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या, तोंडाला येईन ते आरोप करू नकोस आणि बोलू सुद्धा नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का त्रास होतो का तुम्हाला खरे बोलण्याचा. तर जानकी म्हणते की बंद कर तुझे तोंड, हे नाटक अजिबात करू नको. तर ऐश्वर्या म्हणते की नाटक मी नाही, तुम्ही करतात, कारण शेतकऱ्यांसमोर त्यांची काळजी असण्याचं तुमचं नाटक. आणि माझा नवरा किती चुकीचा आहे, कारण त्यांनी दादांना कमिटीवर निवून त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले, हे दाखवायचं तुम्ही नाटक करतात. तेव्हा हे सर्व ऐकून आणि ऐश्वर्याचा तो खोटारडेपणा बघून ऋषिकेशला मात्र सहन होत नाही. तो जोराने ऐश्वर्यावर ओरडतो की ऐश्वर्या, बाद झाले ऐश्वर्या, बाज. आता एकही शब्द तू जर जानकीला बोललीस तर. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते आणि काय, तुम्ही मला धमकवता आणि तुम्ही सुद्धा आता जानकी वहिनीसारखी माझ्या कानामागे मारणार आहात का. आवाज चढून कधीही खोट्याचं खरं होत नसते. तेव्हा सारंग पुढे येतो. सारंग ऐश्वर्याला शांत करतो की तुम्ही नेमकं काय बोलतात हे तुम्हाला पटते का. तर लगेच ऐश्वर्या सारंगला म्हणते की अहो, माझ्या डॅडाने नुकसान केलं म्हणून घरात बोंबाबोंब सुरू होते, मग आता जानकी वहिनी खोटे दागिने घेऊन आलात आणि त्यामुळे घराचे नुकसान होते, हे आले का नाही समोर. दिलेत का शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान आणि कसे पैसे येतील. लोक खोटं वागण्याला कसे पैसे देतील आणि खोटं हे बाहेर येते ते कधीही पचत नाही. तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की काय खोटं. जानकी वहिनी, अहो खोटं हा शब्द तुम्ही बोलतात. अहो, खोटारडे तर तुम्ही आहात, तुम्ही खोटं बोलतात. ऋषिकेश दादा श्राद्धाला गेले तर तुम्ही आईंशी सुद्धा खोटं बोलला. खरंच तुम्ही दोघे जण किती खोटारडे आहात. तर सुमित्राला सुद्धा हे ऐकवत नाही. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की बाद झाले ऐश्वर्या, सर्वांनी शांत राहा. आणि काय चाललंय हे सर्व, हे घर आहे आणि तुम्ही कोर्टात असल्यासारखे एकमेकांवर आरोप करता. ऐश्वर्या म्हणते की आई, अहो आपले घर सुद्धा एक कोर्टासारखे झालेले आहे, मग न्याय सुद्धा इथे घरातच मिळायला हवा. खरं काय आणि खोटं काय हे तर सर्वांना कळालेच पाहिजे. आणि आई, सिंपल लॉजिक आहे, कारण जानकी वहिनींचं असं म्हणणं आहे की हे सर्व मी केले म्हणून आणि खोटं मी बोलते म्हणून. आणि जर हे मी केले असेल तर दागिने माझ्या रूम मध्ये असते आणि हे जर जानकी वहिनींनी केले असेल तर ते दागिने जानकी वहिनींनी केले असेल असेच, कारण ऐश्वर्याने ती दागिने जानकीच्याच रूम मध्ये लपवलेले असतात. परंतु जानकीला मात्र ऐश्वर्याचे काही बोलणं समजत नसते आणि ती असे आरोप का करते याचा जानकी विचार करत असते. तर ऐश्वर्या मुद्दाम सुमित्रा समोर तोंड चोपडेपणा करून ती कशी खरी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते आणि मुद्दाम ती सुमित्रा समोर म्हणते की आई, मी तुमच्या सर्वांसमोर माझी रूम चेक करायला तयार आहे. आणि जानकीला विचारते की जानकी वहिनी, तुम्ही आहात का तुमची रूम चेक करण्यासाठी. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात, कारण त्यांना तर माहितीच नसते की दागिने आपल्या रूम मध्ये असतील म्हणून. ऐश्वर्याच्या ह्या वागणीचा तर आजीला खूपच आनंद होत. जानकी तर विचारतच पडते की ऐश्वर्या असे का बोलत असेल. जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो, कारण हे सर्व तीच करते हे तिच्या सर्व काही लक्षात आलेले असते. तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. तेव्हा जानकीच्या रूमची झडती घेतली जाते आणि तेव्हा तेथे एका झोळीमध्ये म्हणजे बांधलेल्या स्वरूपात ते
थैल्यातील दागिने जे खरे असतात तर ते सारंग बाहेर काढतो आणि वहिनी अगं हे खरे दागिने इथे राहिलेत का असे विचारतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला ते बघून खरंच खूप मोठा धक्का बसतो. जानकी खरंच मला माहिती नाही की हे कसे झाले आणि ती सुमित्रा जवळ येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी बाद झाले आणि लगेच ती जानकीचा हात मागे झिडकारून देते आणि बाद झाली जानकी, तुझी ही सर्व नाटक बंद कर म्हणून सुमित्रा सुद्धा जानकीवर खूप भडकते. तेव्हा ऐश्वर्याच्या तर अगदी मनासारखे होते, परंतु जानकी आणि ऋषिकेश या दोघांना खूप वाईट वाटते. त्यानंतर नाना येतात. नानांना हे सर्व माहिती होते. नाना जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की जानकी आणि ऋषिकेश, तुम्ही तर माझा अभिमान होतात, पण आज तुम्ही जे काही वागलात ना त्यामुळे अख्ख्या गावात माझी तुम्ही मान खाली केली. तर हे सर्व बोलणे ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो. गालातल्या गालात तिला हसू येत असते, परंतु जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या डोळ्यात पाणी येते असते, कारण त्या दोघांनी काही असे केलेले नसते तरीसुद्धा आज त्यांच्यावर ही परिस्थिती ऐश्वर्यामुळे ओढवलेली असते. फार नाना हे रागाने आतमध्ये निघून जातात. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, जी काही परिस्थिती आलेली आहे ती सर्व मीच ही हँडल करेन आणि त्यातून मार्ग नक्की बाहेर काढेन. जानकी अगं गोष्टी तर फार टोकाला गेलेल्या आहेत. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी मिळून ऐश्वर्याचे सत्य आणि जे काही ती खोटं कसे वागते हे सर्वांसमोर कसे घेऊन येतात आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा कशी होते